नमस्कार. ज्या व्यक्तींना ऍसिडिटी झाली अशांनी काय डाएट घ्यावा, या आहारामध्ये कुठल्या गोष्टी टाळाव्यात व आहारामध्ये कुठल्या गोष्टी समावेश करावा याविषयी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऍसिडिटी झालेल्या व्यक्तींनी डाएटमध्ये कुठल्या गोष्टी टाळाव्यात हे आपण सर्वप्रथम पाहूया. त्यामध्ये नंबर 1 आहे हिरवी मिरची व मसालेदार पदार्थ पूर्णतः बंद करावे. तसेच शक्य असल्यास जेवणामध्ये तुपाचा वापर हा जास्त करावा. नंबर 2 तूर डाळ व उडदाची डाळ ही पूर्णतः बंद करावी. नंबर 3 हिरव्या पालेभाज्या शेपू, मेथी, पालक यामध्ये ही उष्णता वाढवण्याचे गुणधर्म जास्त असल्यामुळे पालेभाज्यांमुळे ऍसिडिटी खूप जास्त वाढते. त्यामुळे हे पूर्णतः बंद करावे. नंबर 4 दही, लोणचे, पापड, पोहे, शेंगदाणे हे पूर्णतः बंद करावे. नंबर 5 उपवास करणे टाळावे व जेवणाच्या वेळा पाळाव्या. जेवणाची वेळ झाली की जेवण करावे. भूक नसताना जेवण न करणे. आता हे तर सगळं काय टाळावं. डाएट मध्ये कुठल्या गोष्टी समावेश करावा, तर त्यामध्ये नंबर 1 आहे तूप. तूप हे उत्तम पित्तशामक सांगितलेलं आहे. जवळपास 30 ते 40 ml दिवसभरातनं तूप हे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये घेतलं पाहिजे. आणि जर जेवण जात नसेल किंवा जेवणामध्ये जर किंवा आता ऍसिडिटी झाली असेल तर लगेच अर्धा कप तूप पिल्यावर तुम्हाला आराम पडेल. नंबर 2 संध्याकाळचं जेवण हे 6च्या पूर्वी करून घेणे. नंबर 3 जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी तसेच मूग डाळची भाकरी ह्याचा समावेश करणे व डाळीमध्ये फक्त आणि फक्त मूग डाळचा समावेश करणे. नंबर 4 भाज्या ह्या तुपात फोडणी देऊनच तुमच्या आहारामध्ये समावेश करावा. किंवा आहारामध्ये तुम्ही जे तेल वापरताय ते सूर्यफूल किंवा शेंगदाणे असेल तर ते बंद करावे व त्या जागी करडीचं तेल, सोयाबीनचं तेल हे तुम्ही वापरू शकता. नंबर 5 रात्री झोपताना 2 ते 3 मूठ काळ्या मनुका चावून चावून खाणे. यानेही खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल. धन्यवाद.